विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता संचांवरील क्रिया हा एक टॉपिक पाहणार आहे आणि त्याच्यावर आधारित अभ्यास संच सराव संच 1.4 पाहणार आहोत. तर पहिलं आहे संचांवरील क्रिया, दोन संचांचा छेद. छेद संच कोणाला म्हणतो आपण ते पाहायचं. दोन संचांचा छेद म्हणजे छेद संच. मग आता समजा दोन संच दिलेले आहेत, एक ए आणि बी. हे दोन संच दिले तर ए आणि बी मध्ये असलेले ते सामायिक घटक असतील, ते सामायिक घटक एकत्रित करून जो नवीन संच तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, छेद संच. ए आणि बी या दोन संचातील जे सामायिक घटक असतील त्या सामायिक घटक एकत्रित केल्यानंतर आलेला जो संच असतो त्याला काय म्हणतो आपण, छेद संच. तो आपण ह्या चिन्हाने दाखवतो, ए छेद बी. याचं वाचन करायचं ए छेद बी. उदाहरणार्थ ए दिलेला आहे 1 3 5, बी दिलेला आहे 2 3 6. तर या दोघांमधला जो सामायिक संच असेल, सामायिक घटक जो असेल तो म्हणजे काय, छेद संच. मग आता 1 3 5 आणि 2 3 6 मध्ये फक्त 3 सामायिक आहे, म्हणून ए आणि बी यांचा छेद संच आला आपला 3. 1 3 5 आणि 2 3 6 मध्ये सामायिक घटक 3 आहे, म्हणून 3 हा घटक कोणाचा आला, ए छेद बी किंवा ए छेद बी या संचातील छेद संचातील घटकाला आपला 3. तर हे आपण वेन आकृतीने पण असं दाखवू शकतो. ए आणि बी हे दोन संच घेतले, त्याच्यामध्ये आता हा संच ए घेतला, हा घेतला आपण बी. आता या दोघांमधला सामायिक जो असेल तो या दोघांच्या मध्ये लिहायचा. या दोघांमध्ये सामायिक घटक कोणता आहे, 3, म्हणून हा 3 आला. आता ए संचात अजून उरलेले घटक 1 आणि 5, 1 आणि 5. बी संचामध्ये 2 आणि 6, म्हणून 2 आणि 6. आणि दोघांमधला सामायिक घटक जो असेल तो पुढे लिहायचा दोघांच्या सामायिक भागामध्ये. हा झाला आपला छेद संच वेन आकृतीने. आता छेद संचांचे गुणधर्म. आता त्याच्यामध्ये पहिला आहे ए छेद बी बरोबर बी छेद ए. आता ए छेद बी म्हणजे काय आपण पाहिलेलं, हे उदाहरण घेऊ आपण. ए छेद बी किती आला आपला 3. मग आता त्याच्यावरनं बी छेद ए जर काढला आपण, इथे समजा बी छेद ए काढला, तर बी छेद ए काय येईल, तोच येईल. आणि बी आणि ए मध्ये सामायिक घटक कोणता आहे, 3 आहे. म्हणून ए आणि बी दर दोन संच दिले असतील तर ए छेद बी लिहिला काय आणि बी छेद ए लिहिला काय, दोघांचं उत्तर कसं येतं, सारखं येतं. हे आपलं पहिला गुणधर्म झाला. नंतर समजा ए उपसंच बी दिलाय, म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतलं ए हा घेतला 2 आणि 3 घटक आणि बी संचामध्ये घेतला आपण 1 2 3. तर ए हा ए चा प्रत्येक घटक बी मध्ये, म्हणून ए उपसंच बी आला. आणि या दोघांचा जर आपण छेद संच घेतला ए छेद बी, तर या दोघांमधले सामायिक घटक घ्यायचे. मग आता सामायिक घटक कोणते येतील या दोघांमधले, तर 2 आणि 3, 2 आणि 3. मग आता ए आणि बी हे संच दिलेत, ए चा प्रत्येक घटक बी मध्ये आहे, म्हणून ए छेद ए उपसंच बी आला. मग आता ए उपसंच बी असेल तर त्यांचा छेद संच जर काढला आपण, तर तो छेद संच कोणाबरोबर येतो, ए बरोबर. पाहता ए छेद बी काढला म्हणजे दोघांतले सामायिक घटक घेतले 2 3, 2 3 म्हणजे कोण आहे आपला ए. म्हणून आपण काय लिहिणार, ए छेद बी बरोबर काय, ए. किंवा ए छेद बी ए उपसंच बी असेल तेव्हा. तिसरं, जर ए छेद बी बरोबर बी असेल, आता ए छेद बी बरोबर बी. आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ. ए घेतला आपण 1 2 3 आणि बी घेतला आपण 2 आणि 3. तर ए छेद बी जर घेतला तर काय मिळेल आपल्याला, 2 आणि 3. आणि 2 आणि 3 कोणता आहे आपला, बी आहे. म्हणजे ए छेद बी जर बी असेल तर बी चा प्रत्येक घटक कुठे असतो, ए मध्ये. जर ए छेद बी बरोबर बी आला तर याचा अर्थ असा होतो की बी चा प्रत्येक घटक कोणामध्ये आहे, ए मध्ये. म्हणून जर ए छेद बी बरोबर बी असेल तर बी उपसंच काय येतो, ए. तसंच ए छेद बी जर असेल, ए छेद बी उपसंच ए असेल, म्हणजे ए छेद बी जर आपण घेतला, परत उदाहरण तेच घेऊ आपण, हे वरचं. ए घेतला 2 3, बी घेतला 1 2 3. तर ए छेद बी जर घेतला तर किती आला आपला, 2 आणि 3. आणि 2 आणि 3 कोणाची किंमत आली आपली, ए ची. याचाच अर्थ काय की ए छेद बी हा जो आहे
तो एचा काय आला आपला उपसंच आला. किंवा याच्यामध्ये आपण असं उदाहरण घेऊ शकतो, हा 2 3 4 घेतला, दोघांमधला सामायिक घटक आला ए छेद बी बरोबर 2 3. म्हणजेच काय की ए छेद बी हा कोणाचा उपसंच आला, एचा. याच्यात आपण अजून एक उदाहरण असं वाढवू शकतो, 1 2 3 4 5 असं घेऊ शकतो. तर ए छेद बी हा 2 3 4 घेतला, बी घेतला 1 2 3 4 5, ए छेद बी काढला, दोघांमधला सामायिक घटक आला 2 आणि 3, सामायिक घटक 2 3 आला. म्हणजेच काय येतं की ए छेद बी हा एचा उपसंच आला, कारण ए छेद बी हा 2 3 ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, ए छेद बी उपसंच ए व ए छेद बी उपसंच बी. कारण ए छेद बी चा प्रत्येक घटक, ए छेद बी चा प्रत्येक घटक ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. म्हणून जर ए छेद बी उपसंच ए आणि ए छेद बी उपसंच बी. त्याच्यानंतर ए छेद एचा पूरक संच. समजा युनिव्हर्सल सेट विश्व संच घेतला आपण 1 2 3, ए संच घेतला आपण 2 आणि 3, मग त्याच्यावरनं आपण पूरक संच घेतला, एचा पूरक संच. आता एचा पूरक संच जर घेतला तर किती येतो, ए मध्ये नसलेला यू मध्ये असलेला घटक कोणाला, फक्त ए, 1 बरोबर. मग आता यांचा काय घ्यायचा आपल्याला, छेद संच. ए छेद एचा पूरक संच काय सामायिक येईल, ए आणि एचा पूरक संच याच्यातला सामायिक घटक, याच्यात एकही सामायिक घटक येत नाही, म्हणून तो कोणता संच आला, रिक्त. त्यालाच आपण फायने दाखवतो, बरोबर. नंतर ए छेद ए घेतला, म्हणजे ए संच कोणताही घेतला, ए हा घेतला आपण समजा 2 3, त्याचाच एशीच उपसंच करायचा आहे, छेद संच घ्यायचा, एचाच एसी छेद संच घेतला तर काय तो एच येतो. नंतर एचा रिक्त संचाची छेद संच घेतला, ए समजा आपण घेतला 1 2 आणि रिक्त संच म्हणजे काहीच नाही, आणि ह्या दोघांचा छेद संच म्हणजे दोघांमधला सामायिक घटक, या दोघांमध्ये सामायिक घटक काहीच नाही, म्हणून तो संच कोणता आला, रिक्त संच. अशा प्रकारचे छेद संच आणि छेद संचाचे गुणधर्म. पुढचं आहे विभिन्न संच. ज्या संचात एकही घटक सामायिक नसतो त्या संचांना आपण विभिन्न संच म्हणतो. हे दोन संच दिले समजा, ए 1 आणि 2, बी दिला 3 आणि 4, या दोघांमध्ये एकही घटक सामायिक नाही, म्हणून हे दोघी घटक, हे संच कोणते आले, विभिन्न संच. त्याच्या पुढचं आहे दोन संचांचा संयोग, त्यालाच आपण संयोग संच म्हणतो. मग आता समजा ए आणि बी हे दोन संच दिले आहेत, यातील सर्व घटक जे असतील ए आणि बी हे सर्व घटक एकत्रित करायचे, ते एकत्रित केल्यानंतर जो संच तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, संयोग संच. म्हणजे समजा ए व बी हे दोन संच आहेत, या दोन्ही संचातील घटकांनी मिळून तयार होणाऱ्या संचाला आपण काय म्हणतो, ए व बी चा संयोग संच म्हणतो. मग आता संयोग संचाची लिहिताना आपण काय करतो, ए युनियन बी म्हणजे ए संयोग बी असं आपण त्याला लिहितो. मग आता उदाहरणार्थ ए संच दिला 1 2 3, बी संच दिलाय 2 3 4, या दोघांचा संयोग संच लिहायचा आहे. आता संयोग संच लिहायचं म्हणजे सर्व घटक एकत्रित करायचे, मात्र सामायिक आलेले घटक एकदाच घ्यायचे. आता 1 आहे, 2 दोघांमध्ये तो एकदाच घ्यायचा, 3 दोघांमध्ये तो एकदाच घ्यायचा, आणि नंतर 4 हे ए आणि बी चे सर्व घटक एकत्रित करायचे, 2 वेळा आलेले घटक एकदाच घ्यायचे. हे झालं ए संयोग बी. आता ते बेन चित्राने दाखवायचं. काय करायचं, 2 वर्तुळ काढले, एका याच्यात ए आणि एका याच्यात बी. आता लिहिताना दोघांमधला जो सामायिक भाग असेल त्याच्यामध्ये त्यांच्यातले सामायिक घटक घ्यायचे. माझ्या याच्यात 2 आणि 3 आहे, 2 आणि 3, म्हणून सामायिक भागात आपण लिहिले 2 3, आणि एच्या उरलेल्या भागात ए चे उरलेले घटक, बी च्या उरलेल्या भागात बी चे उरलेले घटक. हा झाला त्यांचा संयोग संच आणि त्याचं वेनचित्र. आता या संयोग संचांचे गुणधर्म. आता त्याच्या अगोदर आपण बी युनियन ए घेऊ, म्हणजे बी संयोग संच ए जर घेतला, आता बी संयोग ए काढायचा आहे, बी चा घटक आणि ए चे सर्व घटक एकत्रित करायचे. मग बी आणि ए चे घटक परत तेच येतील, 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4. आता त्याच्यानंतर संयोग संचाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म दिला ए संयोग बी बरोबर बी संयोग ए. मग आता इथे आपण घेतलाय ए संयोग बी 1 2 3 4 आलाय, बी संयोग ए आलाय 1 2 3 4. ए संयोग बी घेतला काय आणि बी संयोग ए घेतला काय,
दोघांमधले सर्व घटक कसे येतात? समान. म्हणून पहिला गुणधर्म आला आपला ए संयोग बी बरोबर बी संयोग ए. आता पुढचं उदाहरण दिलंय, जर ए उपसंच बी दिलाय म्हणजे ए चा प्रत्येक घटक बी मध्ये, आता समजा ए आपण 1 2 घेतला आणि बी घेतला आपण 1 2 3. ए चा प्रत्येक घटक कुठे आपला बी मध्ये आहे, म्हणून ए उपसंच बी घेतला. आता या दोघांचा संयोग संच काय येतो तो पाहू आपण. ए संयोग बी, या दोघांचे सर्व घटक एकत्रित करायचे 1 2 आणि 3. दोघांमधले घटक एकत्रित केले, काय मिळालं आपल्याला? 1 2 3. मात्र 1 2 3 हा कोणत्या संचाचा आहे? बी. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल? ए संयोग बी बरोबर काय? बी. जर बी चा उपसंच असेल तर ए संयोग बी ची किंमत कोणाबरोबर येते? बी या संचाबरोबर येते. तिसरं आहे त्याच पद्धतीचं, ए उपसंच ए संयोग बी आणि बी उपसंच ए संयोग बी. वरचंच उदाहरण घेऊ आपण. ए दिला 1 2, बी दिला 1 2 3. मग आता ए संयोग बी काय आला आपला? 1 2 3. म्हणजेच काय, तर ए चे जर प्रत्येक घटक घेतला आपण तर ए चा प्रत्येक घटक ए संयोग बी मध्ये पहा 1 2 1 2. म्हणून आपण काय लिहू शकतो? ए हा ए संयोग बी चा उपसंच आहे. त्याचप्रमाणे बी चा प्रत्येक घटक 1 2 3 हा ए संयोग बी मध्ये आलाय, म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला? बी उपसंच ए संयोग बी. तर चौथं, ए उपसंच ए संयोग ए चा पूरक संच बरोबर विश्वसंच. आता आपण अगोदर विश्वसंच घेऊया. विश्वसंच घेतला आपण 1 2 3. नंतर ए संच घेतला आपण समजा 1 फक्त. मग त्याच्यावरनं ए चा पूरक संच काय येईल? ए मध्ये नसलेले यू मध्ये असलेले. ए मध्ये नसलेले यू मध्ये असलेले घटक कोण कोण आहेत? 2 आणि 3. आता आपल्याला ए आणि ए चा पूरक संच यांचा संयोग संच घ्यायचा आहे. मग ए संयोग संच पूरक संच ए, ए संयोग पूरक संच ए, या दोघांची घटक एकत्रित करायचे. काय येतील? 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. मात्र 1 2 3 हा कोण आहे? यू आहे, विश्वसंच आहे. म्हणून इथे काय लिहिता येईल आपल्याला? विश्वसंच. म्हणजेच ए आणि त्याचा पूरक संच यांचा संयोग जर घेतला तर त्याची किंमत कोणाबरोबर येते? त्यांच्या विश्वसंचाबरोबर. पाचवं, ए संयोग ए, ए चा ए शी संयोग करायचा. समजा ए घेतला 1 2, त्याच्याशी संयोग करायचा 1 2 शी, काय येईल? तेच येईल 1 2. आणि म्हणून आपला पाचवा गुणधर्म आला ए संयोग ए बरोबर ए. नंतर ए संयोग रिक्त संच बरोबर ए. आता समजा आपण ए घेतला 1 2, हा रिक्त संच आला. आता आपल्याला या दोघांचा संयोग घ्यायचा, ए संयोग रिक्त संच. म्हणजे या दोघांमधलं घटक एकत्रित करायचे. या दोघांमधले एकत्रित घटक काय येतील? फक्त 1 आणि 2. आता 1 2 कोण आहे आपला? ए आहे. म्हणून ए संयोग रिक्त संच काय आला आपला? ए आला. हे झाले संयोग संचांचे गुणधर्म. पुढचं दिलंय संचातील घटकांची संख्या. तर संच दिलेले असतात, त्या संचात किती घटक दिले आहेत ते दाखवण्यासाठी हे दिलेलं आहे संचातील घटकांची संख्या. मग आता संचातील घटकांची संख्या, संच ए आणि बी हे 2 संच दिले आहेत, त्या संचातील घटकांची संख्या, ए तील घटकांची संख्या नंबर ऑफ ए, बी तील संचांची घटकांची संख्या नंबर ऑफ बी ने दाखवतात. उदाहरणार्थ ए मध्ये 1 आणि 2 हे घटक दिलेत, मग त्याच्यात किती घटक आहे? नंबर ऑफ ए. मग नंबर ऑफ ए किती आले? 1 आणि 2. बी संच दिलाय 2 3 5 7. मग आता नंबर ऑफ बी काढायचे, म्हणजेच काय? नंबर ऑफ बी म्हणजेच बी मध्ये असलेल्या घटकांची संख्या. मग आता किती घटक आलेत? 1 2 3 आणि 4. म्हणून नंबर ऑफ बी किती आला आपला? 4. आता नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि संयोग संच आणि छेद संच यातील घटकांची संख्या यांच्यामधला एक संबंध आपल्याला दिलाय की नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. हा एक गुणधर्म आहे, संबंध दिलाय. याचा वापर करून आपल्याला सराव संच 1.4 मधली उदाहरणं घ्यायची आहेत. मग आता नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे आपल्याला काढायचं आहे. मग आता नंबर ऑफ ए दिलाय पहिलं गणित,
नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर 29, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 7, तर नंबर ऑफ बी बरोबर किती? मग आता आपल्याला सूत्र जे आहे ते घ्यायचं. नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन म्हणजे ए छेद बी. मग आता नंबर ऑफ ए संयोग बी, नंबर ऑफ ए संयोग बी दिला आपल्याला 29, नंबर ऑफ ए दिला आपल्याला 15, नंबर ऑफ बी आपल्याला काढायचा आहे, नंबर ऑफ ए छेद बी दिलाय 7. मग 29 बरोबर नंबर ऑफ बी, आता 15 वजा 7, 15 वजा 7 किती उरले? 8. मग आता नंबर ऑफ बी काढायचा आहे, अधिक 8 इकडे त्यांना का होईल? वजा, उरला काय? नंबर ऑफ बी. आता नंबर ऑफ बी किती येतील? 21. पाहता नंबर ऑफ ए संयोग बी दिलाय बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ ए संयोग बी दिलाय 29, नंबर ऑफ ए दिलाय 15, नंबर ऑफ बी काढायचा आहे वजा नंबर ऑफ ए छेद बी 7 दिलाय. मग 15तून 7 गेले 8. हा अधिक 8 इकडे वजा झाला म्हणजे 29 वजा 8. मग आता 29 वजा 8 किती आले आपले? 21. आणि तेच आपल्याला काढायचं होतं. पुढचं उदाहरण दिलंय, एका वसतिगृहात एकूण 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. मग आता एकूण विद्यार्थी किती दिलेले आहेत? 125. नंतर समजा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर घेतली आपण, तर समजा ए हा संच चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे, बी हा संच घेतला, दुसरे काय? कॉफी. संच हा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. त्याच्यानंतर दिलाय दोघी घेणारे. मग आता दोघी घेणारे आपण ए छेद बी म्हणजे सामायिक. मग आता ए छेद बी हा संच दोन्ही पेय पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. नंतर ए छेद संयोग बी म्हणजे हा काय येईल? हा संच दोन्ही पैकी एक पेय पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. मग आता आपल्याला आता आपण सूत्र घेतलं त्या पद्धतीने ए नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. मग आता नंबर ऑफ ए संयोग बी आपल्याला दिलेला नाही, दोघांपैकी एक पेय देणारा विद्यार्थी किती ते दिलेले नाहीयेत. मात्र ए संच म्हणजे नंबर ऑफ ए म्हणजे विद्यार्थ्यांचा संच दिलेला आहे. आता मी इथं लिहायचं राहिलं माझं, ते लिहितो. नंबर ऑफ ए, इथे नंबर ऑफ ए चहा पिणारे विद्यार्थी किती आहे? 80. कॉफी पिणारे नंबर ऑफ बी किती आहे? 60. आणि दोघी पेय पिणारे नंबर ऑफ ए छेद बी किती दिलेले आहेत? 20. आपल्याला नंबर ऑफ ए संयोग बी काढावा लागेल. मग नंबर ऑफ ए दिलेला आपल्याला 80, नंबर ऑफ बी दिलाय 60, ए छेद बी दिलेला नंबर ऑफ 20. आता हे जर सोडवलं आपण 80 अधिक 60 किंवा असं करू 80 अधिक 60 वजा 20 40. 80 अधिक 40 उरले किती आला? नंबर ऑफ ए युनियन बी किती आला आपला? 120 आला. हे कोण आलंय? दोघांपैकी एक पेय पिणार, म्हणजे 125 पैकी 120 विद्यार्थी काहीतरी पित आहेत, चहा किंवा कॉफी. मग आता आपल्याला काढायचं एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी काढणार? एकूण विद्यार्थी वजा नंबर ऑफ ए युनियन बी. मग आता एकूण विद्यार्थी आपले 125
नंबर ऑफ ए युनियन संयोग बी आला 120, उरले किती 5. ते एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थी संख्या आली आपली 5. परत पहा, एकूण विद्यार्थी दिले 125, त्यातील चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच घेतला आपण ए, म्हणून नंबर ऑफ ए दिला 80. बी हा संच घेतला कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, ते दिले 60, म्हणून नंबर ऑफ बी 60. ए छेद बी हा दोन्ही पेय पिणारे आहेत, म्हणून नंबर ऑफ ए छेद बी आला 20. ए संयोग बी म्हणजे दोघांपैकी एक पेय पिणारा विद्यार्थ्यांचा संच, ते दिलेलं नाही. मग आपण सूत्राचा वापर केला, ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ ए दिला 80, नंबर ऑफ बी दिला 60, वजा नंबर ऑफ ए छेद बी 20. 80 अधिक या दोघांची वजाबाकी 40, 80 अधिक 40 120. आलं आपलं नंबर ऑफ ए संयोग बी. म्हणजेच काय आलंय की दोघांपैकी एक पेय पिणार, एक तर चहा पितात किंवा कॉफी. मात्र आपल्याला काय काढायचं, एकही पेय न पिणारा विद्यार्थी. एकूण विद्यार्थी 125, त्याच्यातनं दोघांपैकी एक पेय पिणारे 120 आहे, म्हणजे 120 विद्यार्थी काही ना काही पेय घेत आहेत, चहा किंवा कॉफी. मग एकही न घेणारे म्हणजे काय, वजाबाकी कोणाची, एकूण विद्यार्थी वजा दोघांपैकी एक पेय पिणारे, म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी. 125 वजा 120 आले 5. पुढचं उदाहरण दिलंय, एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, तर एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेला नाही, तर एकूण विद्यार्थी किती आहेत. मग आता एकूण विद्यार्थी काढायचे. समजा अगोदर ए हा इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच घेतला आहे असे मानू. मग आता पुढे बी संच घेतला. बी हा गणित या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच घेतला. नंतर ए छेद बी घेतला. ए छेद बी म्हणजे काय, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच घेतला आपण. आणि ए छेद बी, ए संयोग बी घेतला. तर ए संयोग बी म्हणजे काय, ए आणि बी मधले सर्व एकत्रित घटक म्हणजे एकूण विद्यार्थी. मग ए हा एकूण विद्यार्थ्यांचा संच आला, एकूण विद्यार्थ्यांचा संच. आता आपल्याला काय काय दिलंय, इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे 50. मग आपण तो संच घेतला ए, म्हणून नंबर ऑफ ए दिलाय 50. बी हा संच घेतला गणित विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच, गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 60, म्हणून नंबर ऑफ बी 60. नंतर दोन्ही विषयात उत्तीर्ण 40 विद्यार्थी आहे, म्हणून तो संच मानला आपण ए छेद बी हा दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच, म्हणून नंबर ऑफ ए छेद बी आला आपला किती 40. आणि ए संयोग बी हा एकूण विद्यार्थ्यांचा संच आहे, तो आपला दिलेला नाहीये, तो काढायचा आहे, म्हणून नंबर ऑफ ए युनियन बी आपल्याला काढायचं आहे. मग आता सूत्र आपल्याजवळ, नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. मग आता नंबर ऑफ ए दिलेला आपल्याला 50, नंबर ऑफ बी दिलाय 60, नंबर ऑफ ए छेद बी दिलाय 40. मग आता 50 जसेच्या तशी 60 वजा 40 आला आपला 20, किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल 50 अधिक 60 110, 110 वजा 40, नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर किती आले 70. म्हणून एकूण विद्यार्थी संख्या किती आली आपली 70. पहा, ए हा संच घेतला इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच, ते दिलाय 50, म्हणून नंबर ऑफ ए 50. बी हा गणित या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच, म्हणून नंबर ऑफ बी आला 60. ए छेद बी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच, ते दिले 40, म्हणून नंबर ऑफ ए छेद बी 40.
ए संयोग बी हा घेतला आपण एकूण विद्यार्थ्यांचा संच तो आपल्याला काढायचा म्हणून नंबर ऑफ ए युनियन बी काढायचा आहे. सूत्र आहे आपल्याजवळ नंबर ऑफ ए छेद संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ ए दिलाय 50 अधिक नंबर ऑफ बी दिलाय 60 वजा नंबर ऑफ ए छेद बी दिलाय 40. 50 अधिक 60 110 वजा 40 किती आले 70. म्हणून एकूण विद्यार्थी संख्या आली आपली 70. पुढचं उदाहरण आहे एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केलं. एकूण विद्यार्थी आहे 220. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांची गिरीभ्रमणाची आवड आहे असं सांगितलं. 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असं सांगितलं. 110 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमण व आकाश दर्शन दोन्ही आवडतं असं सांगितलं. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही ते काढायचंय. आणि किती विद्यार्थ्यांना गिरीभ्रमणाची आवड आहे आणि किती विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे. पहा एकूण विद्यार्थी दिलेले आपल्याला 220 म्हणून एकूण विद्यार्थी घेतले मी इथे 220. नंतर समजा ए हा गिरीभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. मग गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आपल्याला 130 म्हणून नंबर ऑफ ए घेतला आपण 130. बी हा आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. मग आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी दिले आपल्याला 180 म्हणून नंबर ऑफ बी आला आपला 180. 110 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमण आणि आकाश दर्शन दोन्ही आवडतं असं सांगितलं. मग दोन्ही आवडणारे घटक आहेत ए छेद बी. मग नंबर ऑफ ए छेद बी हा संच घेतला आपण दोघी आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 110. नंबर ऑफ ए संयोग बी हा संच येईल दोन्हींपैकी एक आवड असणारा बरोबर. मग ए संयोग बी हा दोन्हींपैकी एक आवड आहे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच मग आता आपल्याला तो दिलेला आहे का नाही. मग पहिल्यांदा आपल्याला नंबर ऑफ ए संयोग बी काढावा लागेल. मग आता सूत्र आहे आपल्याजवळ नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. मग आता याच्यामध्ये किमती टाकायच्या. मग काय येईल किमती टाकल्यानंतर ए संयोग बी दिलेला नाहीये. नंबर ऑफ ए आपल्याला दिला 130. नंबर ऑफ बी दिला 180. नंबर ऑफ ए छेद बी दिला 110. या दोघांची बेरीज जर आपण घेतली तर 310 वजा 110 वजा बाकी येईल 200. नंबर ऑफ ए संयोग बी आला आपला 200. 200 म्हणजे काय दोघींपैकी एक आवड असणारा म्हणून दोन्हींपैकी एक आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आली आपली 200. दोघांपैकी एक आवड आहे म्हणजे गिरीभ्रमण किंवा आकाश दर्शन असे 200 विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थी आहेत 220. मग 220 विद्यार्थ्यांमधनं 200 विद्यार्थ्यांना काहीतरी एक आवड आहे. मग उरलेले कोण असेल एकही आवड नसलेले आणि आपल्याला तेच काढायचंय की दोन्हींपैकी एकाची आवड नसलेले. मग दोन्हींपैकी एकही आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी काढणार आपण दुसऱ्या गणितात पाहिलं त्या पद्धतीने एकूण विद्यार्थी संख्या एकूण विद्यार्थी वजा नंबर ऑफ ए संयोग बी दोघांपैकी एक आवड असणारे. आता दोघांपैकी एक आवड असणारे एकूण विद्यार्थी संख्या आपली 220 आणि एक आवड असले दोघांपैकी एक आवड असलेले 200. मग दोघींपैकी एकही आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आली आपली 20. हे झालं आपलं पहिलं उत्तर. नंतर किती विद्यार्थ्यांना गिरीभ्रमण आवडते. मग गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी काढणार तर दोघांपैकी एक आवड असलेले म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी त्याच्यातनं फक्त गिरीभ्रमण आवडणारे जे विद्यार्थी असेल त्यांची संख्या आपल्याला वजा करायची म्हणजे नंबर ऑफ ए वजा आपल्याला करावा लागेल. नंबर ऑफ ए
मग आता नंबर ऑफ ए संयोग बी, नंबर ऑफ ए संयोग बी दिला आपल्याला 200, नंबर ऑफ ए दिला 130 आणि 200 वजा 130 आला आपला 70. हे फक्त गिरीभ्रमण आवडणारे जे आहेत, फक्त गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आली आपली 70. आता फक्त आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी संख्या, फक्त आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी काढणार? परत दोघांपैकी एक आवड असणाऱ्यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी मधनं आकाश दर्शन आवडणारे नंबर ऑफ बी, या नंबर ऑफ बी मध्ये कोण कोण येईल? दोघांपैकी सामायिक असलेले. मग आता नंबर ऑफ ए युनियन बी किती दिलेला आपल्याला? 200. नंबर ऑफ ए संयोग बी दिलेला आहे 200, नंबर ऑफ बी दिला आपल्याला 180, एकूण आला आपला 20. म्हणून फक्त आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आली 20. परत पाहूया, एकूण विद्यार्थी संख्या दिली 220. ए हा संच घेतला गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, तो दिला 130 म्हणून नंबर ऑफ 130. बी हा आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे म्हणून तो दिला 180 म्हणून नंबर ऑफ बी 180. ए छेद बी काय घेतला आपण? दोन्ही आवड असणारे, ते किती दिले? 110 नंबर ऑफ ए छेद बी 110. ए संयोग बी हा म्हणजे काय? दोघांपैकी एक आवड असणारा, एक तर गिरीभ्रमण किंवा आकाश दर्शन, सर्वांची एकत्रित संख्या ते आपल्याला काढायचे. ते सूत्र वापरलं आपण. ए संयोग नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ ए दिला 130, नंबर ऑफ बी दिला 180 वजा नंबर ऑफ ए छेद बी दिलेला 180. 130 आणि 180 310 वजा 110 200. 200 कोण आलं? ए छेद ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजे काय? दोन्हींपैकी एक आवडणारे विद्यार्थी. मग आता दोघींपैकी एकही आवड नसणारे, जे एकूण विद्यार्थ्यांची संख्या वजा दोघींपैकी एक आवड असणारे, मग एकूण विद्यार्थी संख्या वजा दोन्हींपैकी एक आवड असणारे नंबर ऑफ ए संयोग बी 220 वजा 200 किती आले? 20. नंतर आहे फक्त गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. मग फक्त गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे काय? तर दोघींपैकी एक आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी, त्याच्यातून गिरीभ्रमण आवडणाऱ्या म्हणजे नंबर ऑफ ए ची संख्या आपल्याला वजा करावी लागेल. 200 वजा 130 70. नंतर फक्त आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, त्याच पद्धतीने दोघींपैकी एक आवड असणारे म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी वजा आकाश दर्शन असलेल्या आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नंबर ऑफ बी वजा करायची. 200 वजा 180 याला आपला 20. पुढचं उदाहरण दिलंय, वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. एक वेन आकृती दिली आहे, त्याच्यात ए संच दिलाय, बी संच दिलाय. ए मध्ये घटक कोणते कोणते दिलेत? आता एक्स वाय झेड एम एन. बी मध्ये दिलाय पी क्यू आर एम एन. नंतर एक विश्व संच दिलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व घटक येतील. मग आता आपल्याला एक एक संच लिहायचा. ए संच. मग आता या वर्तुळात कोणकोणते घटक आलेत पहा. एक्स वाय झेड एम एन, कोणत्याही क्रमाने लिहिलं तरी चालेल. एम एन एक्स वाय झेड. एकदम सोपं उदाहरण आहे, आकृतीवरून फक्त लिहायचं आहे. बी दिलेला आहे, आता बी संच काढायचा आहे. मग बी मध्ये एम एन पी क्यू आर, एम एन पी क्यू आर. आता ए संयोग बी, आता आकृतीकडे पाहिलं तरी चालेल, नाही पाहिलं तरी चालेल. ए आणि बी या दोघं संचांमधला जो सामायिक भाग आहे, त्या सामायिक भागामध्ये असलेला सोडून सर्व काही येईल. ए संयोग बी नाही तर काय येईल? तर ए आणि बी या सर्व घटकातील संचातील सर्व घटक एकत्रित करायचे. 2 वेळा याला घटक एकदाच घ्यायचा. मग आता दोघांमध्ये सामायिक घटक किती आहे? एम आणि एन, तो एकदाच घ्यायचा. एम आणि एन. ए मधले एक्स वाय झेड, बी मधले पी क्यू आर. हा झाला आपला ए संयोग बी. हा फक्त एम आणि एन सुरुवातीला सांगितलं, दोघांमधला सामायिक घटक भागातल्या संख्या जे घटक असतील ते कोणामध्ये येतात? ए छेद बी मध्ये येतात. मात्र संयोग मध्ये लिहिताना सामायिक भागातील जे घटक असतील ते किती वेळा लिहायचे? एकदाच घ्यायचे, कारण ते दोघांमध्ये असतात, तरी ते एकदाच घ्यायचे. मग एम एन एक्स वाय झेड पी क्यू आर. आता विश्वसंच म्हणजे हे सर्व वर्तुळ आणि त्या आयतामधल्या सर्व संख्या, सर्व घटक एकत्रित लिहायचे. मग कोणकोणते येतील? एम एन पी क्यू आर
हा ST आणि XYZ हे सर्व आले आपले या विश्व संचातील घटक सर्व. नंतर एचा पूरक संच. एचा पूरक संच म्हणजे काय, तर ए मध्ये नसलेले विश्व संचात असलेले. ए मध्ये नाहीये मात्र विश्व संचात आहे. MN XYZ सोडून, MN XYZ सोडून हे उरलेले एवढे कोण, PQRST. म्हणून PQRS आणि T. नंतर आता बी संचाचा पूरक संच. आता बी मध्ये नसलेले यू मध्ये असलेले, मग बी मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले. MNPQR सोडून, MNPQR म्हणजे हे पहिले पाच सोडून सर्व कोण कोण, STXY आणि Z. आणि शेवटचा आहे ए संयोग बी चा पूरक संच. आता ए संयोग बी दिला आपल्याला, आपण काढलाय. मग आता या ए संयोग बी मध्ये नसलेले मात्र यू मध्ये असलेले. मग ए संयोग बी मध्ये नसलेले मात्र यू मध्ये आहे. MN आहे, MN आहे, PQR आहे, XYZ आहे. फक्त कोण नाहीये, ST. म्हणून इथे आला आपला ST. परत ए संच म्हणजे ए च्या वर्तुळात असलेले सर्व XYZ MN कोणत्याही क्रमाने लिहिलं तरी चालेल. बी म्हणजे बी च्या वर्तुळात असलेले MNPQR. ए संयोग बी म्हणजे या दोघांमधले सर्व घटक सामायिक आलेले एकदाच घ्यायचे. M एकदाच घेणार, N एकदाच घेणार, नंतर XYZ आणि PQR. विश्व संच म्हणजे या पूर्ण आकृतीत जेवढे घटक आले ते सर्व MNPQRSTXYZ. एचा पूरक संच म्हणजे ए मध्ये नसलेला आणि विश्व संचात असलेला. ए मध्ये नाहीये मात्र विश्व संचात आहे. मग MNXYZ सोडून, MN आणि XYZ सोडून मधले 5 PQRST. बी चा पूरक संच म्हणजे बी मध्ये नसलेले यू मध्ये असलेले. बी मध्ये नाहीये, MNPQR आहेत ते सोडून MNPQR आहे हे उरलेले म्हणजे ST आणि XYZ हे सर्व. नंतर ए संयोग बी चा पूरक संच काढायचा म्हणजे ए संयोग बी मध्ये नसलेले यू मध्ये असलेले. फक्त शेवटचे हे दोनच कोण, MN आहे, PQR आहे, XYZ आहे. उरलं कोण, ST. म्हणून ए संयोग बी चा पूरक संच आला आपला ST. इथे आपला आजचा हा सराव संच 1.4 मधले गणित आपले उदाहरण सर्व संपलेले आहेत. मला खात्री तुम्हाला हे उदाहरण नीट समजलेले असतील. तुम्हाला हे समजले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल